अभिसारे खवय्येमध्ये मी राणी गुणाजी तुमचं स्वागत करते. आपण आलो आहोत पुण्यामध्ये आणि पुण्यातल्या प्रसिद्ध अशा शनिवारवाड्याच्या जवळ आपण आलो आहोत आणि ज्यांच्या घरी आपण आलोय त्यांचं नाव आहे उल्का कटककर. नमस्कार. कार्यक्रमात स्वागत. आणि तुम्ही एवढ्या जबरदस्त अशा ऐतिहासिक वास्तूच्या जवळ राहताय आणि प्लस प्रभात सिनेमा, प्रभात टॉकीज पण इकडनं 5 मिनिटावर आहे. तुम्ही एकदमच लकी आहात. काळाच्या बरोबर सिनेमा पण आणि शनिवारवाडा सुद्धा. हार्ट ऑफ द सिटी. येस. किती वर्ष राहताय पुण्यात? पुण्यात माझं लग्न होऊन 16 वर्ष झाली. 16 वर्ष पुण्यात. पण मग मूळच्या कुठच्या? मी मूळची कोकणातली, रत्नागिरी. रत्नागिरी कसलं शहर आहे रत्नागिरी. म्हणजे काय मिळत नाही रत्नागिरीमध्ये. उत्कृष्ट प्रकारचे आंबे हे जगप्रसिद्ध आहेतच, प्लस मासे. सो तुम्ही दोन्हीकडनं लकी आहात. म्हणजे रत्नागिरी सुद्धा अत्यंत देखणं आवडतं असं शहर आहे आमचं. तर बाकी घरी कोण कोण आहे आणि काय काय आवडतं? घरी माझे सासू सासरे, आम्ही दोघं आणि एक मुलगी. अच्छा. आणि काय करते मुलगी? मुलगी आता 10वीला आहे. म्हणजे आईची सॉलिड पूर्वतयारी वर्षभर, म्हणजे नुसती पूर्वतयारी नाही, वर्षभर पुढच्या जून पर्यंत आई अशी टेन्शन मध्ये रिझल्ट लागेपर्यंत आणि ऍडमिशन. हा, तो एक खूप ज्वलंत असा मुद्दा आहे. पण मी तुम्हाला आमच्या सगळ्या चॅनलकडनं आणि सगळ्यांकडनं बेस्ट ऑफ लक देते की कदाचित ते बेस्ट 5 जे आहे ते प्रकरण तुमच्या ऍडमिशन पर्यंत तरी निकालात लागलेलं असेल. सो ते तर आहेच. पण पदार्थ कुठचे आवडतात? व्हेजिटेरियन आहात? व्हेजिटेरियन. ओके. आणि घरच्यांना काय काय आवडतं? आम्ही सगळे व्हेजिटेरियन. घर पण व्हेज सगळं आवडतं सगळं. आणि आज तुम्ही जे 3 पदार्थ शिकवताय तर साहजिक आहे 3ही व्हेज आहेत, तर त्याच्यात काही हेल्दी आहे की नाही? आहे ना. सॅलड आहे. मग सुरुवात सॅलड पासून करायची? हा, पहिला पदार्थ सॅलड. ओके. साहित्य: ब्रोकोली, मोडाचे मूग, पातीचा कांदा, टोमॅटो, मटार, मिरी पूड, तीळ, मोहरी पूड, मीठ, साखर, ऑलिव्ह ऑइल आणि व्हिनेगर. साहित्य तुम्ही लिहून घेतलं. आणि उल्का, आता मला सांगा की ड्रेसिंग नंतर करतो जे लागणार आहे. मग या भाज्या आधी आहेत त्या मिक्स करतो. प्रमाण काही आहे असं भाज्यांचं? असं काही नाही. जी आवडत असेल ती जास्ती घ्यायची. आणि अवेलेबल असेल तेही. ऍक्च्युली ब्रोकोली वगैरे नेहमीच मिळते असं नाही. इन केस नाही मिळाली ब्रोकोली तर ब्रोकोलीच्या ऐवजी आपण कॉलीफ्लॉवर वापरू शकतो का? ऍक्च्युली हे ग्रीन सॅलड आहे, त्यामुळे कलर ब्रेक होईल. ठीक आहे. पण हे ब्लांच केलेलं आहे. काय काय तुम्ही उकडलेलं आहे आणि काय काय? फक्त ब्रोकोली आणि मटार, बाकी सगळं कच्चं आहे. या 2च गोष्टी उकडल्या. 2 मिनिटं गरम पाण्यातून घेतलं. हा. आणि हे कच्चे आहेत. मोड आलेले मूग आहेत ते कच्चे आहेत. छान आलेत आणि मोड व्यवस्थित त्याला ना. तर कांद्याची पात आणि हे काय म्हणालात? हिरवे टोमॅटो. तर आता बघा काय काय कसं लागणार आहे. पण ब्रोकोली घेऊया. ब्लांच केले. मीठ घातलं होतं? नाही. पूर्ण घेऊया. हा. त्यानंतर मूग घेऊया मोडाचे. हे जसे आवडतील तसे. पण मूग जनरली आवडतात सगळ्यांना. मटार घेऊया. पातीचा कांदा. ह्याच्यात पण आपण मीठ घ्यायला नाही, कशातच मीठ आता घातलेलं. हिरवे टोमॅटो हे पूर्ण घेऊया. याची चव छान लागते, आंबट. हे सगळं मिक्स करायचं. ओके. आणि आता ड्रेसिंग आणि साखर आता घालायची नाही ना? नंतर घातली किंवा आता घातली तरी चालेल. आपण थोडी घेऊया ना, म्हणजे ती जरा विरघळेल. जस्ट थोडीच हवी ना तुम्हाला? सलाडचा जो गोडपणा असतो त्याला. ओके. साखर नीट आम्ही सगळीकडे पसरून घेतो आणि ड्रेसिंगची तयारी करतो. सलाड मिक्स तर झालेला आहे, पण त्याचं जे ड्रेसिंग आहे, सलाड ड्रेसिंग, ते आता करायचं आहे. अत्यंत हेल्दी असं हे सलाड आहे. तर हे मला एक तर सांगा, ऑलिव्ह ऑइल आहे. मग ते साधं आहे का व्हर्जिन घेतलंय तुम्ही? नाही, साधं आहे. आणि आता काय काय आणि मला प्रमाण पण सांगा. 1 चमचा मीठ. आधी मीठ? मीठ आधी घ्यायचं. ओके. त्याच्यानंतर 1 पाव चमचा मिरी पूड. मोहरी पूड अर्धा चमचा. मोहरीने एकदम
हा वेगळीच चव वेगळा येते. हा नाकात वास येतो. आणि एरवी ते मस्टर्डचं जे जे काय काय ड्रेसिंग मिळतं त्याच्यामध्ये एवढं क्रीम असतं, तर ते वापरायच्या ऐवजी हे डायरेक्ट मोहरीची पावडर आपण घेतली. हे मिक्स केल्यानंतर आपण याच्यात व्हिनेगर घालायचं. विनेगर ते किती? एक 2-3 चमचे. 2 चमचे. हा. हे पूर्ण मिक्स करायचं मीठ विरघळेपर्यंत. अच्छा. आता शेवटी ऑलिव्ह ऑइल आणि ती आपण ड्रेसिंगला नंतर वरतून भुरभुरावायचं. हे पूर्ण मिक्स करून घ्यायचं आणि मग ते आणि मग हा सॅलड. भरपूर असं हे सॅलड. आणि अगदीच वाटलं तर एखादं टोमॅटो सूप. फुल मील आहे म्हणजे कम्प्लीट मील meal आहे. आहे. तर आता फक्त तिळाने सजवलं की झालं सजवलं की झालं. ना. ओके. तर हे मस्त सजवूया. आणि हे कसंही खाऊ शकता तुम्ही रूम टेम्परेचरला, किंवा जर तुम्हाला हे चिल्ड आवडत असेल तर सॅलड तो गार हा. फ्रीज मध्ये ठेवून गार आवडत असेल तर ते गार करून खाल्लं तर आणखीन जास्ती मजा येईल. तर नक्की खा. आणि आता आम्ही कसं केलंय त्याचं साहित्य आणि कृती घ्या. ग्रीन सॅलड बनवण्यासाठी लागणारं साहित्य: ब्रोकोली, मोड आलेले मूग, पातीचा कांदा, कच्चा हिरवा टोमॅटो, मटार, मिरपूड, तीळ, मोहरीची पूड, मीठ, साखर, ऑलिव्ह ऑइल आणि व्हिनेगर. कृती: प्रथम ब्रोकोली आणि मटार वाफवून घ्यावेत. एका बाउलमध्ये वाफवलेली ब्रोकोली घेऊन त्यामध्ये मोड आलेले मूग, वाफवलेले मटार, पातीचा कांदा, हिरव्या टोमॅटोचे तुकडे आणि साखर घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं. एका बाउलमध्ये 1 चमचा मीठ घेऊन त्यात पाव चमचा मिरपूड, अर्धा चमचा मोहरीची पूड, 2 ते 3 चमचे व्हिनेगर आणि 2 चमचे ऑलिव्ह ऑइल घालून ड्रेसिंग एकजीव करून घ्यावं. सॅलड ड्रेसिंग मध्ये एकजीव करून थंडगार सर्व्ह करावं.